अध्यादेश काढला आणि त्यानंतर मराठा समाजाने आपलं आरक्षण मिळालं अशा आनंदामध्ये आहेतच. पण प्रत्यक्ष पाहिलं तर सकल मराठा ह्या समुदायाला सरसकट आरक्षण जे देण्याची आवश्यकता होती त्याबाबत मात्र तिथे कुठेही उल्लेख झालेला नाही आहे. त्या अध्यादेशामध्ये सगळे सोयरे हा शब्द आहे, पण सगळे सोयऱ्यांची तपासणी करायला जी प्रशासकीय अडचण आणि त्याच्यातून त्यांची होणार सुटका याचा कालावधी जर पाहिला तर तो सुद्धा अनुत्तरित राहिलेला आहे. आणि त्यामुळे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांना फसवलंय आणि मराठा समाजाला सुद्धा फसवलंय अशी भावना संपूर्ण मराठा समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आमच्या इकडे ग्रामसेवक निवासस्थान होतं आणि ते बेजबाबदारपणे उद्ध्वस्त केलं आहे आणि म्हणून आमचं आंदोलन आहे. कुठली ग्रामपंचायत? ग्रामपंचायत कोतवडे, तालुका रत्नागिरी. हां मी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष. संबंधित अधिकाऱ्यांना वेळीच निवेदन दिलेली होती, पण कोणीही त्याची दखल घेतलेली नाही अजिबात. संबंधित दोषींवर कारवाई करा, तात्काळ कारवाई करा, अन्यथा आम्ही अमुक दिवशी 26 जानेवारीला उपोषण करणार आहे असं आम्ही नोटीस दिली होती. आंदोलनाची नोटीस दिली, त्याची कोणीच दखल घेतली नाही. आम्ही आता याच्यापुढे सुद्धा लढा देत राहणार आहे.
आरक्षणे श्री स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज काले गोरे का भेद नहीं अनंत से हमारा नाता है कुछ और ना आता हो हमको मन प्यार निभाना आता है इसे मार चुकी सारी दुनिया इसे मार चुकी सारी दुनिया मैं बात वही दोहराती हूँ of citizen. Republic Day is the celebration of our unity of the diversity. India has different culture, language, religion, and traditions. At the last, I want to say thank all of our soldiers and brave people who are helping us. India is rapidly achieve a new height in the development. भागोजी शेटकीर हे आध्यात्मिक होते, भक्तिभाव त्यांच्याकडे होता, संगीतावर त्यांची श्रद्धा होती आणि ते एक उत्कृष्ट असे बांधकाम व्यावसायिक होते. तर ही त्यांची जी अंग आहेत त्यांचे सुद्धा पुरस्कार या पतित पावन मंदिरमध्ये देण्यात येणार आहेत. तसंच एक जीवन गौरव पुरस्कारही आपण देणार आहोत. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून
राबवले जातील अशा पद्धतीचे चांगलं वातावरण आज महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे. दुर्दैवाने शिवसेना आणि शरद पवार साहेबांना एवढा मोठा धक्का देण्याचं षडयंत्र भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने अवलंबलं असताना सुद्धा दिल्लीमध्ये माननीय केजरीवाल साहेबांना सुद्धा तशा पद्धतीचा त्रास देण्याचं षडयंत्र चालू असताना सुद्धा हे कुठेही पक्ष नेतृत्व जे आहे कुठे हललेलं नाही किंवा हतबल झालेलं नाही आहे. तेवढ्याच ताकदीने उभं राहून आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चमत्कार घडवून आणायचा प्रयत्न महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या माध्यमातून 100% होतोय आणि त्या अनुषंगाने आज आपल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई आणि शिपोशी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं 9वं ग्रामीण मराठी साहित्य संमेलन शिपोशी गावातील न्यायमूर्ती वैजनाथ आटले विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न होणार आहे. मार्चच्या 1, 2, 3 या तारखांना. या संमेलनाचं अध्यक्षपद ज्येष्ठ पत्रकार माजी संपादक सकाळचे सन्माननीय विजय कुवळेकर हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत आणि या संमेलनाचं उद्घाटन पितांबरीकार माननीय रवींद्र प्रभुदेसाई हे करणार आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.